तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळ वाकाला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिक झाला। बघा, सद्गुरूची जर कृपा झाली तर ते निर्जीव भिंत देखील चालते। तुम्हाला एक उदाहरण सांगतो। आमच्या इथं राजगुणी गुरुमाऊली पार्वतीबाई होऊन गेले। आज श्री क्षेत्र कानेगाव येथे मंदिराच्या समोर एक आडा आहे। पहिल्यांदा तो जो खूप मला वाटतं एक 700 वर्षापूर्वीचा आडा आहे, खूप जुना आडा आहे महाराज। त्या आडामध्ये पाणी नव्हतं। त्यावेळेस गुरुमाईंनी सांगितलं की बाबा तुम्हाला त्याच्यातून पाणी ओढून घेता येईल, असं तांब्याने। सगळे लोक तांब्याने पाणी घ्यायचे असेल, पण त्या आडाला एक नियम घालून दिलेला होता। तो नियम असा होता, आमच्या इथं पहाटे 1:30 रात्री 1:30 ते पहाटे 3:30 पर्यंत पूजा चालते, विठ्ठल रुक्मिणी आणि संतांची पूजा। तर ती पूजा झाल्याशिवाय कुणी पाणी घेऊ नये असं सहज माहिती सांगितलं होतं। पण एकाने काय केलं बघून तर काय होते, लय सवय वंगळी महाराज आपल्याला। कर बघ म्हणलं की करायचं। इकडं किती सांगा हरिमुखी म्हणा मन, हरिमुखी म्हणा मन, इकडं काढ तंबाखू लाव तुला, किती सांगा खाऊ नका म्हणून। खरं कसं नाव महाराज, कस करा। त्या कार्यकर्त्याने काय केलं, रात्री उठला गेला, लगेच आपलं आपलं पाणी घेतलं आणि गेला निघून। नाही म्हणले, जर तुमचं असं असेल चिमणी रडल पण तुम्हाला त्या आडात पाणी मिळणार नाही। महाराज आज सत्य परिस्थिती आहे। इथून मला वाटतं 150 किलोमीटर आहे। आता तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। तुम्हाला वाटलं तर तिथं साईडला बोर आहे, बोर लावायचा आणि त्या आडामध्ये सोडायचा। त्या आडामध्ये जर खाली बुडाला जर पाणी दिसलं, तुम्ही म्हणील ती शिक्षा स्वीकारायला मी तयार आहे। विठ्ठला विठ्ठला संताला दोन्ही पण जमते, पण शक्यतो 100-101% सगळ्यांचं कल्याण करूनच जातं। संत हे तुमच्या आमच्यासारखे जन्माला येतात। आपला जन्म कधी होतो, 83,99,999 योनी पालत्या घातल्यावर आपला जन्म होते 84 लक्ष योनीमध्ये। एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक कोटी कोटी फेरा। मागला देवारा मागेहा, मागला देवारा मागेहा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा।
हा 84 लक्षाच्या योनीमधला आहे. पण ते पण कधी मिळतंय? पहिल्या जन्मामध्ये तुमच्या आमच्या हातून संताच्या घरचं कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, कोणताही प्राणी म्हणा, त्याच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये जर दया आली असेल तर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. मग हा जन्म आता कसा घालवायचा ते तुम्ही बघा. एकदा काय झालं, भगवान बुद्ध त्यांना सगळं कळत होतं बरं, म्हणजे कोण कसं आहे, कोणाचा जन्म कसा झालाय. एकदा असाच माझ्यासारखा एक वारकरी गेला, म्हणला माझा जन्म कसा झालाय सांगा बरं. म्हणला एवढं सांगला होतं, एवढं जर तुम्ही आध्यात्मिक ज्ञान दिलं तर मला सांगा म्हणला. त्यांनी सांगितलं, थोडा वेळ बघितली असं आणि त्याला सांगितलं की बाबा गेल्या जन्मामध्ये तुझा जन्म हत्तीचा होता. काय झालं, जंगलामध्ये त्या जंगलाला वणवा पेटला, जंगलाला प्रचंड अशी आग लागली आणि सर्व प्राणी पळत सुटले. पळत जात असताना हत्तीचा पाय जे झाडाने तोडलेली जी बारीक काही खोड असते त्या खोडामध्ये अडकला. तेवढ्यात ससा मागून पळत येत होता. त्या हत्तीच्या खालून जात असताना सशाला वाटलं ही जागा चांगली आहे, आपल्याला इथं धोका नाही. प्रचंड मोठा हत्ती आणि ससा आपला एवढा एवढा लहान. ससा त्या हत्तीच्या खाली थांबला. वणवा असा पेटत जवळ 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 आला, पण त्या हत्तीने पाय काढून घेतला. पळण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात लक्षात आलं की आपल्या खाली आपल्या आसऱ्याला कोण उभा आहे, ससा. त्यावेळेस त्या हत्तीच्या मनामध्ये सशाबद्दल करुणा निर्माण झाली, म्हणून दुसरा जन्म त्याला मनुष्याचा भेटला. म्हणून पहिल्या जन्मामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या हातून करुणा निर्माण तयार झाल्याशिवाय आपल्याला दुसरा जन्म मनुष्याचा भेटत नाही. बघा 84 लक्ष योनी पहिल्या, 83,99,099 लक्ष पालत्या घालून पुन्हा नंतर ह्या जन्मात यावं लागतंय. पण त्याच्या पहिलं बी काहीतर पुण्य करावं लागतंय तर हा जन्म मिळते. विठ्ठल तसं तुमचं आमचा आणि जो जन्म झालाय, आपल्याला पहिला आधार कोणाचा घ्यावा लागतंय? माता पित्यांचा. माता पित्यांचा आधार झाल्याशिवाय जन्म होत नाही. तुमचा आमचा काय आणि संतांचा काय. पण संतांचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे आणि तुमचं आमचं प्रयोजन वेगळं आहे. संत महात्मे काय करतात, जन्माला येतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचा पण उद्धार करतात आणि ब्रह्मप्राप्तीला मिळतात. पण त्यांच्या आयुष्यात जी सुखदुःख आलेली असतात ती पण तुमच्या आमच्या आयुष्यात आहे. पण तुम्ही आम्ही काय करता, मला हे दुःख झालं म्हणून आपण धरून बसतात. संत महात्मे तसं करतात का? नाही करत. ते काय करतात, सोडून देतात. दुसरं जसं बघा वकील असतो, वकील काय करतो, एखादी केस घेतो, ती केस जिंकण्यासाठी तो किती धडपड करतो बघा. माझ्याच असेल असं खरं आहे, तुम्ही काय सांगताय, ज्याच्या अंगावर जातो माझंच खरं आहे, तुम्ही काय सांगताय. एखादी केस जर हारला वकील तर कधी तुम्ही ऐकलंय का ती वकील केस हारला आणि त्याने आत्महत्या केली? नाही. तुम्ही आम्ही काय करतो, मला अपयश आलं म्हणतो आणि आत्महत्या करतो. हे आपलं अज्ञान आहे. संत महात्मे काय करतात, सोडलं, ही केस सोडली, दुसरी, ही केस हारलो, दुसरी केस. याच्यामुळं संत महात्मे सोडून दिल्यामुळं त्यांनी काय करतात, आपल्या आयुष्यामध्ये
आता काय झालं, आमचे पार्वती माऊली यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जेव्हा लग्न झालं, त्यांचा जन्म असा बघा, संत महात्मे तुमच्या आमच्या सारखेच असतात, पण आपल्याला कळत नाही. का कळत नाही? ते जन्म घेतात तुमच्या आमच्या सारख्याचा उद्धार करण्यासाठी. आपला तर उद्धार करतातच, पण सोबत स्वतःचा देखील उद्धार करतात आणि परमात्मा प्राप्तीला मिळून जातात. तर या अधिष्ठानावर, हे अधिष्ठान तुमच्या साधकाच्या मंडळीनं ओतप्रेत भरलेलं अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान खूप गहन आहे. बघा, जगामध्ये 2 तत्व खूप श्रेष्ठ तत्व मानले जातात. एक तत्व आहे सद्गुरु तत्व आणि दुसरं तत्व आहे परब्रह्म तत्व. पण त्याच्यामध्येही सद्गुरु तत्व हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. सगुण, निर्गुण आणि सद्गुरु. कुठल्याही संताची तुम्ही बघा, पुण्यतिथी ही तृतीयेला असते. उदाहरण द्यायचं असेल तर आपले दोंडोबा दादाचं बघू शकतो. तर सद्गुरु तत्व किती श्रेष्ठ आहे बघा. आपण काय करतो, आता समजा आता आमचे महाराज सद्गुरु आहेत, भागवत महाराज काठेवाडा आदरणीय असं मी मानतो. पण काही लोकांचा असा अहंकार आहे की त्यांना सद्गुरु पुढे झुकायला लाज वाटते. तुम्ही आम्ही आता कुठे चालू? पंढरपूरला. कोण कोण म्हणताय पंढरपुरात देव आहे म्हणून? उगं जायचं म्हणून जायचं का खरंच देव आहे? खरंच तिथं देव आहे. तिथं गेल्यानंतर जर आपल्या मनामध्ये जर वाटत असेल आता की खरंच त्या देवाला वाटत असेल की मी इथून तिकडे पंढरपूरला चलत येऊ लागलो, जर तुम्हाला वाटत असेल हे उगा आता गावाकडे काम नाही, उगा तेवढंच टाइमपास येते म्हणून चाललो, देव भेटत नाही गावात. सद्गुरु हे आपला अहंकार दाखवून देतात. कारण आपला जो शिष्य आहे तो सुधारला पाहिजे, त्याची चूक त्याला कळाली पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं, माझी चूक दाखवून देऊ लागले, मी कसं वाकू? देवापुढे कोणीही झुकते हो. तुम्ही भ्रष्टाचार करून जा, मारामाऱ्या करून जा, येडवाकडं जा, त्याचं भजन म्हणत जा, नाही संसाराच्या गोष्टी बोलत जा, देव तुम्हाला काही म्हणणार नाही. पण आपला रस्त्यानं जात असताना वेळोवेळी सांगत असतात शिस्तीचं पालन करा, तरी आपण करत नाही. का बरं? आपल्याला कळत नाही म्हणावं. जेवायला टायमाला मिळते, खायला टायमाला मिळते, चुकला नाही कुठं. खरंच जर तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल, सद्गुरु तत्वावर चाला. सद्गुरु तत्वावर जर तुम्ही चाललात, जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर देव त्याचं बघून घेतो. आमचे संत माधवदास महाराज श्री क्षेत्र कानिगाव येथील त्याने एक अभंग लिहिलेला आहे. बिंबीला लागली कळ तर देव करी तळमळवण, भक्तास त्रास दिला निका तर तुम्हास होईल धोका. आमचं खरंच भाग्य आहे, आम्हाला राजयोगिनी पार्वती माऊली गुरुमाय यांच्या सानिध्यात आम्ही आलो. साधे नाही, राजयोगिनी. राजयोगिनी हे गुरु भेटायला खूप म्हणजे खूप नशीब लागतं महाराज. राजयोगिनी म्हणजे साधे सुद्धा नाही, ब्रह्मप्राप्तीच्याही पुढे गेलेले माणसं असतात.
राजयोगिनी म्हणजे त्यांचं आम्हाला लहानपणापासून भाग्य आमचं की लहानपणापासून आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो. मी झालं, आमचे संजय महाराज झालं, आमच्या गावाचं काहीतरी भाग्य. माधवदास महाराजांनी पंढरीचा देव कानेगावात आणला. महाराज काय म्हणतात? पंढरीचा देव आला रे, कानेगावात घंटा वाजला. 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 हे कसं आहे बघा, जगामध्ये सर्वश्रेष्ठ संत कोण कोण सांगतंय? महाराज, जगामध्ये सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात. का म्हणतात? ते उपजताच ज्ञानी आहेत. मला जसं जमेल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी जे आहे तसं माझ्या कामराकडून जशी सेवा घडेल तशी आपण स्वीकारावी. तसेच संत आमचे पण तुकाराम महाराजांनी आता अभंग लिहून ठेवले. कोणाच्या जोरावर लिहून ठेवले? त्यांचे गुरु चैतन्य बाबा. जर गुरु नसते तर ही ताकद आली असती का? ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ती ताकद कुठून आली? गुरुकडून. असंच गुरुशिवाय सद्गुरूशिवाय कुठलाही पर्याय नाही. एक आठवला म्हणून तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, आपले नारद मुनी एकदा भगवंताला भेटायला गेले. भगवंताला भेटायला गेले असता भगवंताचा प्रचंड मोठा असा महाल, जसा अलीकडे पुढाऱ्याने जशी वेटिंग रूम ठेवलेली आहे तसा हॉलमध्ये नारद मुनी बसले. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, भगवंत काही बाहेर येईच ना. 3 घंट्यांनी भगवंत बाहेर आले. बाहेर आल्यावर नारदाने भगवंताला प्रश्न केला की देवा, एवढ्या वेळामध्ये तर भूतलावरचा एखादी पुढारी देखील आला असता, तुम्ही काय करत होतो? कोण विचारतोय बघा? नारद विचारतात भगवंताला. त्याला बी ताकद लागते महाराज गुरुला प्रश्न करायला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, नारदा, मी माझ्या देवाची पूजा करत होतो. त्यावेळेस भगवंत म्हणाले, मी माझ्या देवाची पूजा करत होतो म्हणून मला एवढा वेळ लागला. नारदाने प्रश्न केला, देवा, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करत होतात?